हनुमान जयंती दिवशी आपण आपल्या मुलावरून आणि आपण स्वतःवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. असे केल्याने आपल्या जीवनातले सगळे कष्ट, दुःख, नैराश्य, दारिद्र्य सगळं कमी होईल आणि त्याचं नष्ट होईल. बघा, आपल्या जीवनामध्ये खूप काही कष्ट असतात, खूप काही दारिद्र्य असतात, खूप दुःख असतात. एकही परिवार असा नाही की त्यांच्या जीवनामध्ये कष्ट नाही, दुःख नाही, समस्या नाहीत. आपल्याला ह्या सगळ्या समस्यापासून मुक्ती प्राप्त करणारे भगवान हनुमंत हे सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. त्यांच्यावरती त्यांची जी सेवा करतात, त्यांची जी पूजा करतात, ज्यांचे जे स्तोत्र, मंत्र करतात, त्यांच्या जीवनामध्ये कधीही संकट येत नाही. बघा, तुम्ही हनुमान चालीसा जर पाठ करत असाल किंवा हनुमान चालीसामध्ये असं लिहिलेलं आहे, किती संकट आले, संकट कटे हरे सब पीडा, म्हणजे सगळे संकट आपले कटतात. हनुमानजीची जे काही सेवा करतो, जे काही पूजा करतो, हनुमानजी चिरंजीवी आहेत आणि त्यांचा जन्म उत्सव उद्या आहे. म्हणजे मंगळवारी जन्म उत्सव आलेला आहे. मंगळवारी हा दिवस हनुमंताला समर्पित दिवस आहे आणि जन्मदिवस सुद्धा मंगळवारीच आलेला आहे. म्हणजे आणि चैत्र पौर्णिमा पण आहे. अनेक योग जुळून येत आहेत. म्हणून आपले समस्या, कष्ट, दुःख दूर करण्यासाठी आपण आणि आपल्या स्वतःवरून ही वस्तू आपल्याला ओवाळून टाकायची आहे. आणि हे आपण जन्मोत्सव म्हणजे उद्या मंगळवारी पण करू शकता. समजा तुम्हाला आता उद्या अडचण आहे, काही सुतक आहे, पिरियड आहे, तर तुम्ही हे ओवाळून तुम्हाला हे उपाय करू शकणार नाही. जर तुम्हाला नंतर कधी करायचं असेल, तर तुम्ही हे उपाय अमावास्या आणि शनिवार किंवा मंगळवार, कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी आणि अमावास्येला तुम्ही हे उपाय करू शकता. उद्या आहे जन्मोत्सव. भगवान हनुमंताचा जन्मदिवस म्हणजे उद्या आहे वाढदिवस. आणि आपल्या आपल्या जीवनामध्ये जे काही कष्ट आहेत, जे काही समस्या आहेत, जे काही दुःख आहेत, त्याचं नाश करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे. नारळ आणायचं आहे, त्याला सोलायचं नाही. आपल्या घरामध्ये मारुतीरायाचा फोटो असेल, मारुतीरायाचा फोटो आपल्या मंदिरामध्ये पूजू शकत नाही, कारण का ते ब्रह्मचारी आहेत, म्हणून आपण मारुतीरायाचं फोटो आपण ठेवत नाही मंदिरामध्ये. पण जर असा आपण फोटो लावू शकतो, भिंतीवरती लावू शकतो दक्षिणमुखी करून. तर फोटो असेल तर त्यांच्या फोटोसमोर बसायचं आहे. त्या नारळाला हळदी-कुंकू लावायचं आहे आणि ते नारळ हळदी-कुंकू लावून धूप-दीप त्याला ओवाळून घ्यायचं आहे. हनुमान चालीसा म्हणायचा आहे. फोटो असेल तर त्यांच्यासमोर, नसेल तर मग देवघरामध्ये आपण देवघरासमोर ते नारळ ठेवायचं आहे. मग ते नारळ घ्यायचं आहे. एक वेळेस हनुमान चालीसा म्हणायची आहे आणि ते नारळ आपल्या आपल्या स्वतःवरून आपण करत असाल तर आपल्या स्वतःवरूनच ते नारळ फिरवायचं आहे. ते नारळ 7 वेळेस फिरवायचं आहे. आणि सांगायचं आहे, की आपल्याला काही समस्या आहेत, काही दुःख आहेत, काही संकटे आहेत, खूप आजारी आहात, आपल्याला आरोग्याविषयी खूप काही समस्या आहेत. अ, जे काही किंवा तुमची काही इच्छा आहे किंवा तुम्हाला मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही, व्यापार चांगला चालत नाही, तुमची परीक्षामध्ये मनासारखं यश भेटत नाही. कोणतीही समस्या असू द्या, ते म्हणायचं, की माझी पेपर चांगले गेलेले आहेत. मला चांगली नोकरी प्राप्त झालेली आहे. अशी पॉझिटिव्ह थिंकिंग बोलायचं आहे मनातल्या मनात आणि आपलं उजव्या हातात घ्यायचं आहे आणि आपल्या डोक्यावरून जेवढं काही पायापर्यंत जेवढं आपण फिरू शकतो, 7 वेळेस ते फिरवायचं आहे. ओम हनुमंताय नमः ह्या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि आपली इच्छा सांगत राहायचं आहे. आणि आपण ओवाळताना पॉझिटिव्ह थॉट द्यायचा आहे. असं निगेटिव्ह थॉट आपण कधीही विचार मनामध्ये घ्यायचं नाही. मग आपण स्वतःवरून ओवाळून घ्यायचं आहे आणि जर मुलावरून ओवाळत असाल, तर छोटे मुलं असेल तर आपण स्वतः ओवाळायचं आहे ते नारळ आणि ते नारळ मोठे असेल तर मुलांना स्वतःला वर ओवाळून त्यांना त्यांच्या हातानं ओवाळून घ्यायला सांगायचं आहे. जर छोटे मुलं असेल तर त्यांना पाटावर बसून त्यांचे काही वाईट नजर, दोष सगळं निघून जावं म्हणून त्याच्यावरतून ते नारळ ओवाळून घ्यायचं आहे. मग ते वळून झाल्यानंतर सरळ आपल्याला खाली ते नारळ ठेवायचं नाही. सरळ आपल्याला मंदिरात जायचं आहे.
आणि ही सेवा आपल्याला मंदिरातच करायची आहे. असा एक गल्ली नाही, असा एक गाव नाही, असा एक बोळी नाही की तिथं हनुमंताचं मंदिर नसेल. प्रत्येक गल्लीमध्ये, बोळीमध्ये हनुमंताचं मंदिर असतोच असतो. तर त्या मंदिरात सरळ ते नारळ घेऊन जायचं आहे आणि जिथं आपण फूल, पानं, हार वगैरे अर्पण करतो, तिथं हनुमंताच्या पायाजवळ ती शेंडी त्यांच्याकडे करून ते नारळ अर्पण करून द्यायचं आहे आणि आपल्याला सांगायचं आहे, आपली जे काही इच्छा आहे, जे काही दुःख आहे, संकट आहे, हनुमंताला सांगायचं आहे. म्हणून ते तिथं ठेवून द्यायचं आहे आणि बाहेर येऊन जागा असेल तिथं तर आपल्याला तिथं बसून हनुमान चाळिसाचा पाठ करायचा आहे. 3 वेळेस करा, 5 वेळेस करा किंवा तुम्ही 7 वेळेस करा. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही किती वेळ 11 वेळेस पण करू शकता. हनुमान चाळिसाचा पाठ जास्तीत जास्त हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला मारुती स्तोत्राचा सुद्धा पाठ करायचा आहे. मारुती स्तोत्र सुद्धा तेवढंच प्रभावशाली आहे. हनुमान चाळिसा तेवढं प्रभावशाली आहे, तेवढंच मारुती स्तोत्र पण पाठ करायचं आहे. आणि हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र झाल्यानंतर आपल्याला राम रक्षा म्हणायला विसरायचं नाही. आपण हनुमंताची कितीही सेवा करू, पण रामाची सेवा जर नाही केली, तर हनुमान कधीही प्रसन्न होत नाही. आपल्या कोणत्याही संकटामध्ये, कार्यामध्ये त्यांचा कृपा आशीर्वाद भेटत नाही. म्हणून रामाची जिथं सेवा होत नाही, तिथं हनुमानजी काहीच करत नाही. म्हणून राम रक्षा आपल्याला आवर्जून म्हणायची आहे. एकदा रामरक्षा म्हणायची आहे. हनुमान चाळिसा तुम्ही किती वेळेस म्हणा. मारुती स्तोत्र तुम्ही 11 वेळेस, 5 वेळेस, 7 वेळेस म्हणू शकता. तर हे आपल्याला उद्या आपल्या जीवनातल्या कष्ट, संकट दूर करण्यासाठी करायचं आहे. उद्या जर शक्य नसेल तर तुम्हाला मी सांगितले आहे की कोणत्याही शनिवारी आणि मंगळवारी तुम्ही हे करू शकता. त्याचबरोबर आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. घरातल्या घरात मारुती रायाचं स्मरण करायचं आहे. 5 वेळेस स्मरण करायचं आहे. अंघोळ करायची आहे. लवकर उठून आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये अंघोळ करायचं आहे. मारुती रायाचं स्मरण करायचं आहे आणि पिवळे कपडे परिधान करायचे आहेत. मग आपण मारुती रायाचं स्मरण करून ओम रुद्राय नमः, ओम ऋषिकेशाय नमः ह्या मंत्राचा जप करत करत आपल्याला सूर्याला जल अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला जल अर्घ्य दिल्याच्या नंतर आपल्याला मारुती रायाची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. घरामध्ये असेल फोटो, मूर्ती तर घरामध्ये करून घ्यायचं आहे. नसेल तर मग तुम्ही मंदिरात जाऊन करू शकता. जे मी नारळाचा एक उपाय सांगितलेला आहे, ते दिवसभरामधून तुम्ही कधीही करू शकता. उद्या दिवसभर पौर्णिमा तिथी आहे. तर सकाळ, संध्याकाळी, दुपारच्या वेळेस भर दुपारी करू नका. असे 1, 2, 3 वाजेपर्यंत करू नका. 12च्या आत किंवा मग 4च्या नंतर ह्या उपाय सेवा केलेले अतिउत्तम. दुपारच्या वेळेस देवसुद्धा झोपलेले म्हणतात. पण उद्या मारुती जन्मोत्सव आहे. तर दिवसभरामध्ये तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला टाईम भेटेल त्या वेळेमध्ये तीही सेवा उपाय तुम्ही करू शकता. या उपायानं तुमच्या घरातले सगळं नकारात्मकता नष्ट होईल आणि सगळे सकारात्मकताचं वातावरण राहील. तुमचं सुखी जीवन जाईल. तर ही हनुमान जयंतीविषयी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा. एकदाच सबस्क्राईब आणि लाईक करायचा असतो. लाईक प्रत्येक व्हिडिओला करायचं असतं आणि सबस्क्राईब फक्त एकदा करायचा असतो. आणि जे माझी माहितीचा तुमच्या जीवनामध्ये काहीतरी उपयोग होत असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. शुभ दिवस जावो.